नमस्कार, TV7 मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय झालेले आहेत, त्याविषयी सविस्तर अपडेट पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। पिकांचा 20 मीटरच्या आतील फोटो काढा तरच होईल ई पीक पाहणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपमध्ये नवीन अपडेट। सरकार विकते 24 रुपयाने कांदा, शेतकरी मात्र अडचणीत। श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी 1000 रुपयांची वाढ। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय। नाफेड आणि NCCFचा कांदा सप्टेंबरमध्ये येणार बाजारात। चालू महिन्यात आता नाफेडचा कांदा आल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी। पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। नमो शेतकरी योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी करणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा। 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होणार असल्याने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती। राजस्थानात खरीप पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा, शेतकरी आर्थिक संकटात। लालबागच्या राजाच्या मुख्य गेटसमोर हिट अँड रन, 2 वर्षीय मुलीचा मृत्यू, 11 वर्षीय मुलगा जखमी। कृषी क्षेत्राला दिलासा, 18% GST मधून 5% स्लॅबमध्ये। आता कृषी क्षेत्रातील बऱ्याच वस्तूंची जी आहे ती टॅक्स कमी झाल्याने आता शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटणार आहे। स्लाइडमध्ये आपण पाहू शकता बऱ्याच वस्तूंचे रेट 12%हून 5% GST मध्ये स्लॅबमध्ये येणार असल्याने शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा। दसरा दिवाळीपूर्वी GST कपात केल्याने मध्यमवर्गीयांच्या वाहन स्वप्नांना भरारी। लहान वाहनांच्या किमतीमध्ये 45,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता। आता दिवाळीच्या सणानिमित्त शासनाची मोठी गिफ्ट। दगडूशेठ गणपतीचा वर्ल्ड रेकॉर्ड, वर्षभरात सर्वाधिक भाविकांनी दिली दगडूशेठ गणपतीला भेट। हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबतचा शासन निर्णय सरसकट कुणबी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठीचा आहे, त्याने OBCवर कोणताही परिणाम होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटवलं, अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल। नव्या GSTची घटस्थापना होणार, 5 आणि 18% द्विस्तरीय रचना। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 600 चिनी जहाजासह परप्रांतीय बोटींची घुसखोरी। डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनी नागपूर तुरुंगातून जामिनावर सुटका, डॅडी दगडी चाळीत येताच त्यांचं जल्लोषात स्वागत। मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 8,000 कोटीची निधी मंजूर करा। सोयाबीनवरील दबाव कायम, मोहरीला चांगला उठाव, लाल मिरची टिकून, वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे भाव स्थिर। हमीभावाने कापूस विक्रीकरता नोंदणी बंधनकारक, शेतकऱ्यांना आता नोंदणी करणं गरजेचं, कारण हमीभावाने कापूस विक्रीकरता शासनानं आता नोंदणी बंधनकारक केली। मुंबईला 26/11हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर। अर्धा पंजाब पाण्यात, 1300 गावांना पुराचा वेढा तर हजारो लोक बेघर, 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। कन्नड अभिनेत्री राण्या राव हिला DRIने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड। लाडकी बहीण योजनेत आता 14+15 हप्ता सोबत येण्याची शक्यता, 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याने आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण, 2 हप्ते सोबत येणार असल्याने यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले, शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती।
येलदरी धरणातून 12,500 क्युसेकने विसर्ग सुरू। येलदरीतून आता 12,500 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। TV7 मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण देत राहणार आहोत, त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट झाल्यानंतर हाईपसुद्धा करू शकता। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।